दिघातल्या इमारतीबाबत आता सरकारनं शपथपत्र दिलंच नसल्याची नवी माहिती समोर आली आहे। या क्षणाची मोठी बातमी येते आहे। दिघातल्या इमारती संदर्भात अनधिकृत ठरवण्याबाबत सरकारच्या वतीनं भूमिका मागितली होती, मात्र दिघ्याच्या बाबतीत राज्य सरकार नेमकं का गप्प बसलंय, का भूमिका मांडत नाही, प्रश्न निर्माण झालाय। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, खरं तर दिघ्याच्या प्रश्नाबाबत गणपतीपाड्याच्या एका इमारतीवर कारवाई करणार असं आता समोर येतंय, पण इमारतीबाबत सरकारचं शपथपत्र नाहीये। सरकार जाणून बुजून करतंय की सरकारला या प्रकरणात लक्षच द्यायचं नाहीये। खूप ज्वलंत विषय आहे ऋषी, कारण की जवळपास 25 ते 30 हजार लोकांचा हा प्रश्न आहे आणि याआधी ही विधान परिषदेमध्ये याच्यावर चर्चा झाली आणि सकारात्मक उत्तरं सरकारकडनं आली। त्यानंतर सुद्धा या संबंधित जो मंत्री आहेत प्रकाश मेहता त्यांनीही एक खुलासा केला होता चांगला आणि चांगलं उत्तर दिलं होतं आणि एक सकारात्मक उत्तर त्यांनी दिलं होतं दिघावासियांसाठी। परंतु फक्त ही उत्तरच राहिलेली आहेत, भाषणच राहिलेलं आहे, कागदोपत्री मात्र काहीच नाही। कारण की कोर्टाला ॲफिडेव्हिट पाहिजे आणि ॲफिडेव्हिट दिल्यानंतरच काहीतरी ह्या लोकांचं भलं होऊ शकतं। त्यामुळे ह्या ॲफिडेव्हिटवर सर्व दिवावासियांचं लक्ष होतं आणि आजही ॲफिडेव्हिट दिलं नाही सरकारने। त्यामुळे एक निराशा दिवावासियांमध्ये आहे, एक भीती निर्माण झाली दिवावासियांमध्ये। आपल्याबरोबर काही तिथल्या गृहिणी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या की सरकारला हे वागणं बघून काय बोलाल। आम्ही सकाळपासून ह्या निर्णयाची वाट पाहत होतो, पण आज पण निर्णय लागलेला नाहीये आणि हायकोर्ट सांगते की अजूनही राज्य सरकारने आमच्याकडे कोणतंही लेखी निवेदन दिलेलं नाहीये आणि मी सरकारनं विनंती करून हे सांगते की लवकरात लवकर 13 तारखेच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करून आम्हाला निर्णय द्यावा। सरकारने गेल्या शुक्रवारी रोकटोकमध्ये जेव्हा आम्ही हे झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी लगेच प्रकाश मेहता साहेबांनी डिक्लेअर केलं की आम्ही दिघ्यासाठी 4पट कर लावून ज्या चांगल्या बिल्डिंग आहेत त्यांना 4पट कर रेग्युलाइज करू। त्याच्यामुळे आम्ही आनंद व्यक्त केला, आम्ही फटाके वाजवले की आमची दिवाळी साजरी केली। पण आज नंतर दुसऱ्या दिवशीच लगेच आम्हाला नोटीस आल्या की तुमची घरं एका महिन्यात खाली करा। त्यामुळे तेव्हापासून आम्ही सतत कोर्टामध्ये जात होतो। कोर्टाने आम्हाला आजची तारीख दिली होती की आज सरकार प्रतिज्ञापत्र सादर करेल, पण सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही। उलट आमच्या एका इमारतीलाच पाडण्याचं त्यांनी आज आदेश दिलेले आहेत। अंबिका धाम जी बिल्डिंग आहे ती तोडण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याच्यासाठी आम्हाला ही एकदम धक्कादायक न्यूज आहे की आमच्यासाठी सरकार आम्हाला एकीकडे सांगते की आम्ही तुमच्यासाठी चांगले योजना आणतोय, तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही लगेचच तुमच्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि हे सगळं न होता आमच्यावरती आता थोडं कारवाईचं कार्य सुरू केलेलं आहे त्यांनी। त्याच्यामुळे आम्ही सरकारला अजून कळकळीची विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आमचे ॲफिडेव्हिट साजरा करावे। स्वतः राम कदम साहेबांनी आम्ही सांगितलं होतं की मी लवकरात लवकर आम्ही तुमच्यासाठी चांगला निर्णय घेऊन येतो, पर्याय घेऊन येतो, पण तो पर्याय काय आणलेला नाहीये। टेक्निकल प्रॉब्लेम कोणताही नसताना आता समोरासमोर सगळ्यांनी दाखवलं आहे की फक्त आणि फक्त राजकारणामुळे हे आज आमचं प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केलेलं नाहीये। आमच्या जीवाशी खेळ का चालवला यांनी? जो काही तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकतात ना। फक्त एक प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्र्यांनी द्यायचं आहे, तेवढं दिल्यानंतर तुम्हाला जे काही योजना राबवायच्या ते तुम्ही नंतर राबवू शकता, पण आमचे घरं तोडण्याच्या आधी एक फक्त प्रतिज्ञापत्र द्या आणि आमच्या जीवाचा जो आटापिटा चाललेला आहे तो थांबा। एवढी कृपया तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती करते की एक फक्त प्रतिज्ञापत्र द्या आणि आमची जी डोक्यावरची टांगी तलवार आहे ती थोड्या दिवसासाठी तरी आम्हाला दिलासा मिळेल एवढी अपेक्षा करते त्यांच्याकडून। नक्कीच आपल्याबरोबर काही वयोवृद्ध माणसं आहेत की आजही प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही कोर्टामध्ये, काय बोलाल? लय दुःखाची बातमी आहे हो आम्हाला। आम्ही घरासाठी झटतो, म्हणजे गरीबाचं काय आहे ते घरच आहे, अजून काय गरीबाला काही नाही। मग सरकारने आम्हाला का न्याय देत नाही? सरकार आम्हाला न्याय द्यायला पाहिजे ना गरीबाला। गरीबाचा पण मायबाप कोणतरी उभं राहायला पाहिजे। आम्ही काय चुकीचं नाही वागत, इथे काय घरं बांधून आम्ही काय गुन्हा केलाय का? साधी मातीची घरं होती, मग आता सिमेंटचे बांधले तर काय आम्ही गुन्हा केलाय का? काय गुन्हा नाही केला, आमचीच घरं आम्ही बनवली, काय केलं नाही, काय चोरू मारी काय नाही केलं, फक्त आमची घरं बनवली तर आम्ही गुन्हेगार ठरलो। नक्कीच एकंदरीतच तू बघितलं ऋषी का ह्या प्रतिक्रिया होत्या, या प्रत्येकाचं लक्ष आजच्या निर्णयाकडे होतं। आज सरकार काहीतरी पावलं उचलेल, आज प्रतिज्ञापत्र सादर करतील आणि लोकांना दिलासा मिळेल असं वाटत होतं, परंतु आजही तसं नाही झालंय। आजही मोठी निराशा यांच्या पदरी पडलेली आहे। खरं तर ज्या गोष्टी घडल्या आहेत म्हणजे विधान परिषदेमध्ये घडलेल्या आहेत, प्रकाश मेहतांनी स्वतः याच्यावर भाष्य केलं आहे आणि असं असून सुद्धा मग
का प्रतिज्ञापत्र कोर्टात येत नाहीये, एवढा उशीर का होतोय, लोकांच्या जीवाशी का खेळ होतोय, हाच प्रश्न प्रत्येक दिवावासी विचारतोय. दिवावासींच्या मनामध्ये एका प्रकारची भीती निर्माण झाली आहे. ऋषी, नक्कीच या सगळ्या प्रकरणात लाल फितीतली कशी बेमुरवतशाही चाललेली आहे याचं सुंदर उदाहरण म्हणजे हे या ठिकाणी निर्माण झाले. धन्यवाद कपिल या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.